पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त मी आजचा हा व्हिडिओ करते आणि तेव्हा मला आठवतं आहे की आमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांचे अत्यंत गर्दीनं भरगच्च भरलेले असे कार्यक्रम अनेक उत्सवांमध्ये आम्ही पाहायला जायचो. हाऊसफुल थिएटर्समधले हे कार्यक्रम असू देत, त्याच्यामध्ये धडपडून उत्सवांमध्ये तर जागा मिळवायला लागायची. त्यानंतर कधीतरी त्यांच्या हस्ते बक्षीस मिळालेलं आहे. मग निवेदिका म्हणून एखाद्या कार्यक्रमात त्यांचं कौतुक मिळालं आहे आणि पुढे मीनाताईंच्या पुस्तकाच्या निमित्तानं प्रवीणबरोबर त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून त्यांचे आशीर्वादही घ्यायला मिळालेत. या सगळ्या आठवणी आज माझ्या मनात जाग्या झाल्या आहेत आणि तरी मला असं वाटतंय की या मोठ्या इतक्या गायक संगीतकाराचं मोठेपण आपल्याला नेमकं शब्दात खरंच पकडता येईल का? आपल्याला ते व्यक्त करता येईल का? कारण कुठल्याही क्षेत्रातली मोठी माणसं ही नेहमी काही असामान्य गोष्टी, काही असामान्य अद्भुत वाटा त्या क्षेत्रामधल्या आपल्याला परिचयाच्या करून देत असतात आणि त्यामुळे ना आपलं सामान्य जनांचं साधंसुधं जगणं अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी होत असतं. पंडितजींनी कायमच ही गोष्ट केलेली आहे. त्यांचा कार्यक्रम ऐकणं म्हणजे कितका सुंदर अनुभव असतो, की एका गाण्यातून दुसऱ्या गाण्यात शिरणं असू देत, रागांची अनेक त्याच्यामध्ये ओळख असू देत, काही बंदिशी असू देत, त्यांचं बोलणं, की त्यामधून अनेक साहित्यिक, कवी त्यांचं ज्ञान आपल्याला मिळत राहतं आणि एक कार्यक्रम ऐकून येणं म्हणजे आपण अत्यंत संपन्न असे घरी येत असतो. तर असे कार्यक्रम आपल्यासाठीच खरं म्हणजे ते सादर करत असतात. त्यांचं आपण अत्यंत ऋणी याच्यासाठी राहायला हवं. कारण ही सौंदर्य म्हणजे सूक्ष्म सौंदर्यदृष्टी कलेमधली जी आहे, ती रुजवणं प्रेक्षकांच्या मनामध्ये हे काम पंडितजींनी कार्यक्रमामधून कायम केलेलं आहे. याशिवाय आपल्याला संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई, तुलसीदास, मिर्झा गालिब, राजकवी भा. तांबे, शंकर वैद्य, आरती प्रभू, शांता शेळके, सुधीर मोघे यांच्या कविता तर त्यांनी संगीतबद्ध केलेल्याच आहेत. त्याशिवाय नादो महानोर, आणखीन सुरेश भट आणि अर्थात कवी ग्रेस. कवी ग्रेस आणि पंडितजींचं मैत्र तर सर्व परिचित असं आहे आणि त्यांच्या अनेक कवितांना सुंदर चाली लावून त्यांनी गाणी आपल्याला दिलेली आहेत. मला आज असं वाटलं की त्यांच्या वाढदिवसानिमित्त गाणं सादर करताना कवी ग्रेस यांचंच त्यांचं गाणं घ्यावं. कारण पंडितजींनी स्वतः संगीत दिलेलं आणि स्वतः गायलेलं असं गाणं आज मला निवडावंसं वाटलं. थोडी अनवट वाटेल माझी आजची गाण्याची निवड, पण ग्रेस कवींचं हे गाणं आणि नेहमी एक सामान्य आपल्या व्यावहारिक जगातून एका असामान्य, अलौकिक, अद्भुत अशा स्वरविश्वामध्ये पंडितजी आपल्याला घेऊन जातात. एक छान धून लागलेली असते अशा मोठ्या माणसांची, स्वतःच्या व्यासंगाची, स्वतःच्या ज्ञानामध्ये बुडून ते हे सगळं काम करत असतात. त्यामुळे ही धून छान या गाण्यामध्ये सापडते आणि म्हणून मी हे गाणं आज निवडलं आहे. वाऱ्याने हलते रान आणि आपण आपल्या सगळ्यांतर्फे पंडितजींना मी शुभेच्छा देते अत्यंत निरामय, निरोगी अशा दीर्घायुष्याच्या आणि त्यांना नमस्कार करते. वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान हृदय गहिवरले. वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान हृदय गहिवरले. गाईचे डोळे करुण उभे की सांज निळाइतले. वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान हृदय गहिवरले. डोळ्यात शीण हातात वीण, डोळ्यात शीण हातात वीण, देहात फुलांच्या वेगी
बैरागी, निघे बैरागी, वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान, हृदय गहिवरले. वाळूत पाय सजते सकाय, वाळूत पाय सजते सकाय, लाटांध समुद्रा काठी, वाळूत पाय सजते सकाय, लाटांध समुद्रा काठी, चरणात हरवला गंध, चरणात हरवला गंध, तुझ्या की ओठी, तुझ्या की ओठी, वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान, हृदय गहिवरले, हृदय गहिवरले, हृदय